जे कोकणी सर आहेत का? नमस्कार सर्वांना. आज डॉक्टर आणि दुसरे दोन दैवतांच्या समोर बोलायची संधी मिळाली पहिल्यांदाच. असे बरेच वेळा शेतीच्या प्रोडक्टविषयी किंवा आमच्या हेल्थविषयी बरेच वेळा मी बोललो. पण आजचं बोलण्याचं कारण कसं आहे की ह्या धन्वंतरीत मी 2021ला आलो. तर पहिले जॉईनिंगच्या वेळेस असं वाटत होतं की या कंपनीत भावपूर्ण श्रद्धांजली आधी पाहिली नव्हती मी कधीच. म्हणजे आधी 2 वर्ष मी त्या बऱ्याच मिटिंगला गेलो होतो चौकला इकडे तिकडं. त्याच्यावरून लक्षात आलं की ही लाईफ एक्सटेन्शन कंपनीच्या रूपात आहे. म्हणून मी हेल्थमध्ये संपूर्ण घरच्यांना मी माझं पण रेस्पिरेटरीचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला पहिल्याच वर्षी, म्हणजे पहिल्या 3 महिन्यातच. नंतर 2022ला घरच्यांना ट्रिपला गेलेला असताना अटॅक आला होता. दुसरा अटॅक होता तो, त्याच्या आधी एकदा झालं होतं तसं. तर आल्या मी त्यांना ते प्रॉडक्ट दिले. तर आज 3रं वर्ष परत त्रास झालेला नाही. आणि सर्वात दुसरा रिझल्ट माझे असे की ॲग्रीचं बोलायचं ॲग्रीचा रिझल्ट असा आहे की डॉक्टरांनी आता सांगितलं की संपूर्ण देशात आपला ॲव्हरेज जो सेंद्रिय कर्वा आहे तो 0.2 ते 0.5 पर्यंत आलेला आहे. पण मी 4 वर्ष झालं कंटिन्यू वापरून आणि बरेचशा गोष्टी मी 5 जाळणं बंद केले. सगळे जेवढे पिकांची औषधं असतात ती गाडून त्याचं कंपोस्ट खत करून त्याचं सेंद्रिय खत आता गेल्या वर्षी तातडीने आम्ही चेक केला होता 1.5 पर्यंत गेलं. आणि माझं ऊसाचं उत्पादन फक्त धन्वंतरीवर 10 ते 12,000 रुपये खर्च एकरी करून 60-65 टन सहज निघतं. आणि बाकी कांदा गहू सगळ्या पिकात माझं रेकॉर्ड केलेली मी एवढं मला सांगायचं होतं. आणि आपल्या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला हे दैवत त्रिदैवत मिळाले आणि त्याचा सर्वांनी फायदा घेऊन शेती आणि आरोग्यावर हे प्रॉडक्ट म्हणजे जितकं तुम्हाला वापरता येईल तेवढं वापरा. आणि त्याचा तोटा अजिबात नाही, साईड इफेक्ट शेतीत पण नाही आणि आरोग्यात तर अजिबातच नाही. थँक्यू सर.